शहरातील अतिक्रमण काढण्यावरून एक वादंग निर्माण झालाय कारण एम पक्षानं थेट शिवसेनेवर आरोप केलेला आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या सांगण्यावरून हे अतिक्रमण हटवलं जाते असा त्यांचा आरोप आहे. थेट जाणून घेऊयात कारण हे नगरसेवक अतिक्रमण हटवत असताना त्या ठिकाणी होते. नगरसेवकांकडून आपण जाणून घेतोय. ऋषिकेश भाऊ काय सांगाल? तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात. तुमच्या इशाऱ्यावर हे अतिक्रमण हटवलं गेलेलं होतं असं तुमच्यावर आरोप होतं. सर्वप्रथम त्या दिवशी जे घटना घडली आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे की एक 5 महिन्याची गर्भवती महिला तिच्यावर पोटावर लात मारून काही लोकांनी ते घडवलं आणि त्याच्यामुळे हे पूर्ण कारवाई झाली. मी तर सतत प्रशासनाला विनंती करत होतो की असे हातगाडी काढावी आणि त्याच्यासाठी तुम्ही जे उपाययोजना त्यांना करता येईल त्यांची काय व्यवस्था करता येईल ते करा, परंतु ते 100% तिथून हातगाडी मुक्त हे शागन एरिया परिसर झाला पाहिजे. आणि राहिला विषय माझ्यावर जे आरोप होत आहे मी इशारे केले म्हणून काही अधिकारी हे करताय. माझ्या पहिले मी एक त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे आणि मला काही सूचना किंवा मला काही सांगायचं काय काढायचं असेल तर मी कोणाकडे जाणार? अधिकारीकडे जाणार ना. मी माननीय महापौर साहेबांच्या सुद्धा कानावर या गोष्टी सर्व टाकले होते आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे हे पूर्ण विनंती केली आणि 100% आम्ही इशारा नाही, आम्ही त्यांना विनंती केली की आणि ते परिस्थिती ते त्यांना दाखवलं आणि त्याच्यावर त्यांच्यानंतर त्यांनी ते कारवाई केली. बरं. दुसरं म्हणजे तुमचे वडील आमदार आहेत. तुमची सत्ता देखील आहे. तुमचं सरकार आहे आणि महानगरपालिकेमध्ये देखील तुमचं सरकार आहे. म्हणजे सत्ता तुमची. तर मग तुम्ही याचा चुकीचा वापर करताय असाही आरोप होतो तुमच्यावर. मग शहराचा प्रश्न जर काय निर्माण झाला तर ते आम्ही बोलायचंच नाही का? तिकडची परिस्थिती काय आहे हे सर्वसामान्य जनतेला तुम्ही विचारा. जे तिकडे राहतात ते जे दुकानदार ज्यांनी कोटीवादीची दुकानं घेतले त्यांच्या समोर जेव्हा एक हातगाडी उभा करतो जे टू व्हीलर लावू देत नाही अशा ठिकाणी हातगाडी त्यांना अरवाअरवीचे शिवागाळ करणं, मारहाण करणं. माझ्याकडे व्हिडिओ आहे, प्रूफ आहे. एक फ्रूटवाला त्याच्याकडे जे वजन माप असतो ते फेकून मारतोय दुकानदाराला. अशी परिस्थिती आहे. मग आम्ही ते प्रश्न हे नाही करणार तर कोण करणार? आम्हाला लोकांनी निवडून दिलंय त्यांचे प्रश्न तिकडे मांडण्यासाठी आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी. बरं. आता जो रमजान महिना आहे, रोजाचा महिना, उपवासाचा महिना म्हटला जातो. मुस्लिम समाजांचे उपवास असतात. मग या काळामध्ये जर तुम्ही व्यवसाय त्यांना करू देणार नाही, तर मग ते व्यवसाय कधी करणार? असा त्यांचा देखील हा एक प्रश्न आहे. ह्याच महिन्यामध्ये त्यांचा व्यवसाय कुठेतरी चांगला चालतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग जर तुम्ही तिथं विरोध करत असाल, तर कुठेतरी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न देखील निर्माण होतोय. हा जो ही जी भावना आहे, ती एम-आय-एमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणा, एम-आय-एमच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्या व्यवसायाला विरोध करत नाही, त्यांची जे ठिकाणी त्याला विरोध करतोय. त्यांना पर्याय जागा दिली किंवा त्यांना पर्याय जागा जे आहे त्यांनी तिकडे जाऊन करावा. कोणाचा विरोध आहे? आम्ही 100% त्यांच्या पोटावर कुठेही लाथ मारणार किंवा त्यांचं हे करायचा आमचा उद्देश नाहीये. आमचा उद्देश तिकडे राहणारे जे लोक आहे त्यांना न्याय, त्यांना जाणं येणं, कोणाची मयत झाली तर ते जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांना पर्याय जागा किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जाऊन धंदा करावा, तेवढीच आमची इच्छा आहे. बरं. एक आहे, काही नगरसेवक, समजा तुम्ही तिथं गेलात, तुम्ही तिथं होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एम-आय-एमचे नगरसेवक आले, विरोधी पक्षनेते आले. तर अशा काही नगरसेवकांचा जर हस्तक्षेप असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन केलं जाईल, असं महापालिकेकडून सांगण्यात येतंय. अधिकारी म्हणतायत आणि उपमहापौर देखील म्हणालेले आहेत. काय वाटतं? 100% मी मागे आयुक्त साहेबांचा सुद्धा पेपरमध्ये कटिंग वाचलं होतं की कोणतेही नगरसेवक जर अतिक्रमणच्या मध्ये जर येत असेल तर त्याला 10D या नियमाखाली त्याचा नगरसेवक पद रद्द करण्यात येईल किंवा त्यांचे नातेवाईक, त्यांचे कुणाचे हस्बंड आले आता तेच नगरसेवक स्वतःला समजून घेत आहे. ठीक आहे, परंतु अशी कारवाई पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये होईल. मला अशी अपेक्षा आहे आयुक्त साहेबांना आणि महापौर साहेबांकडे की अशी परिस्थितीत त्यांनी नक्कीच याच्यावर मोठं पाऊल उचलायला पाहिजे. बरं. अतिक्रमण हटवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी एम-आय-एमचे नेते पोहोचले, विरोधी पक्ष नेते पोहोचले आणि त्यांनी सांगितलं, की आम्हाला एका रांगेमध्ये व्यापाऱ्यांना, या ठिकाणच्या फळ विक्रेत्यांना एक जागा द्या आणि त्या ठिकाणी ते फळे विक्री करतील. तर त्या ठिकाणी गाड्या देखील लागले होते. ते दुसऱ्या दिवशीच चित्र होतं. काय वाटतं? आमचा पूर्णपणे विरोध आहे. त्या ठिकाणी शाहगंज किंवा गांधीपूरला टू सिटी चौक या ठिकाणी न करता पर्याय जागा त्यांना उपलब्ध करून त्यांना व्यवस्थित कसं नियोजन करून देता येईल त्याच्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना मदत करू. आणि राहिला एमआयएमचा प्रश्न, शहराची परिस्थिती खराब जर करायची असेल किंवा गुंडागर्दी जे वाढत आहे त्याचं सर्वात मूळ कारण म्हणजे एमआयएम आहे. त्यांच्यामुळे हे पूर्ण वातावरण खराब होतंय. त्यांना लक्षात येत नाही का येणाऱ्या शहरामध्ये 90,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आणि कुठेतरी ते थांबलं पाहिजे म्हणून ते काम करताय का असं वाटतं कधी कधी. हे होते ऋषिकेश जयस्वाल म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमणावरून शिवसेना आणि एम-आय-एम ह्या दोन पक्षांमध्ये वाद पाहायला मिळतोय.
एकीकडे अतिक्रमण जी आहेत ती काढली जातात, तर कुठेतरी व्यवसाय करू द्या अशी एमआयएमची मागणी आहे. तर दुसरीकडे अशी जी अतिक्रमणं आहेत ते हटवायला हवीत ही भूमिका शिवसेनेची आहे. त्यामुळे या दोन पक्षांमधील वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.